जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2026 या तारखेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते दिव्यांगांसाठी एक नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि त्याच दिव्यांग पोर्टलमध्ये आता एकाच वेबसाईटवरती तुम्हाला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यासोबतच हे जे समोर स्क्रीन दिसत आहे तुमच्या, तेच नवीन पोर्टल आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल .महाराष्ट्र.gov.in. डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक आहे. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला एकदा फक्त दिव्यांगांची नोंदणी करायची आहे. फक्त एकदाच तुमच्या दिव्यांगांच्या प्रकारानुसार तुमच्या नोंदणी केल्यानंतर ती माहिती स्कॅन करून वेबसाईटवरती तुम्हाला कुठल्या योजना लागू होणार आहेत त्यासोबतच त्या योजनांसाठी अर्ज सुद्धा करायचं ऑप्शन आहे. केलेल्या अर्जाचं ट्रॅकिंग तुम्हाला इथे दिसणार आहे. अर्ज रिजेक्ट झालं का सबमिट झालं, हे ॲक्सेप्ट झालं हे सुद्धा कळणार आहे आणि डीबीटीद्वारे लाभ सुद्धा याच वेबसाईटवरून तुम्हाला मिळणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे दिव्यांगांच्या जेवढ्या योजना आहेत सर्व आता एकाच वेबसाईटवरती ऑनलाईन चालवल्या जाणार आहेत यापुढे. त्यामध्ये तुम्ही या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता योजना वगैरे कसं चेक करायचं तुम्हाला सांगतो. इथं जे ऑप्शन दिसत आहे समोर नोंदणी दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी, इथं तुम्हाला एकदा नोंदणी करून घ्यायचं. दिव्यांग कुठलेही असू द्या, कुठल्याही प्रकारचं, त्यांना नोंदणी करायचे फक्त एकदा. त्यानंतर खाली योजना आहेत, योजना सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. सर्वप्रथम तर तुम्हाला योजना दाखवणार आहे कुठल्या कुठल्या बघू शकता. इथं शासकीय योजना बघा. इथं शोधण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तर इथं तुम्हाला आहे ना योजनेचं नाव टाईप करायचं आहे किंवा नॉर्मली तुम्हाला खाली लिस्ट दिसणार आहे. जे टोटल 14 योजना राबवल्या जातात, जे राज्यात आणि केंद्राच्या मिळून आहे ती योजना. त्यामध्ये तुम्हाला जर स्पेसिफिक योजना हवी असेल, त्याची माहिती हवी असेल, तर तुम्हाला इथं क्लिक करून खाली तुम्ही डाव्या साईडला बघू शकता विभाग निवडायचा आहे. याच्यापैकी कुठलं आता आपल्याला अर्थसहाय्याच्या योजना सहसा आपण त्याचा लाभ बघत असतो, तर सामाजिक न्याय विशेष विभाग हा निवडायचा पर्याय. दिव्यांग व्यक्तींसाठी हा ऑप्शन निवडायचा आहे. लिंग म्हणजे तुम्ही जो एकदा नोंदणी केलेली असते त्यानुसार तुमचं पुरुष स्त्री इतर जे लिंग आहे ते सुद्धा ऑटोमॅटिक सर्च होणार आहे. पण आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे, मी लॉगिन केलेलं नाही अजून. आणि इथं जेवढ्या योजना लागू आहेत मी सर्च केलेल्या तेवढ्या इथं योजना तुम्हाला उजव्या साईडला दिसणार आहे. तिथं बघू शकता विशेष सहाय्य योजना तपशील पहा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर फक्त दिव्यांगांसाठी ऑप्शन सिलेक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे इथं बघू शकता योजना कुठल्या कुठल्या आहेत दिव्यांगांसाठी. तर संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये लाभ आहे महिन्याला. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, निवृत्ती वेतन योजना, जे 65 वर्षाच्या वर नागरिक दिव्यांग असतात त्यांना ही योजना असते. तर यांची माहिती इथं आहे संपूर्ण. इथं बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना. एक उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगतो. इथं तुम्हाला संपूर्ण योजनेची माहिती मिळणार आहे, नेमकं कसं कुणाला लाभ मिळणार आहे कमाल, त्यासोबतच किती लाभ मिळणार आहे, केंद्राचा हिस्सा किती असणार आहे त्याच्यामध्ये, सर्व माहिती असेल. त्यासोबतच डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी इथं आहेत तेच. आणि खाली जर तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय सुद्धा करायचं सुद्धा ऑप्शन आहे इथं. इथं बघू शकता उजव्या साईडला ज्या योजनेचं मी आत्ता इन्फॉर्मेशन दिलेली होती संजय गांधी निराधार योजनेची, त्यासाठी अर्ज करण्यासाठी सुद्धा इथं ऑप्शन आहे. तुम्हाला इथं वेबसाईटवरनंच अर्ज करता येणार आहे, कुठेही जायची गरज नाही आहे तुम्हाला आता. तर इथं बघू शकता अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या किंवा इथं तुम्ही एकदा वन टाईम रजिस्ट्रेशन केलं तरी तुम्हाला इथं ऑप्शन येणार आहे अर्ज करण्यासाठी. इथं सरळ सरळ त्यांनी लिहिलेलं आहे, अर्ज करण्यास तयार आहात का, आपली अर्ज प्रक्रिया सुरक्षितपणे सुरू करा. इथं लॉग इन वन टाईम तुम्ही जर एकदा दिव्यांगांची नोंदणी केली वेबसाईटवरती तर तुम्हाला सर्व योजनांसाठी लाभ मिळणार आहे. त्यासोबत जर दिव्यांग बांधवांच्या भगिनींच्या काही तक्रारी सुद्धा असतील तर याच वेबसाईटवरून तुम्हाला तक्रार करता येणार आहे. त्याचा स्टेटस सुद्धा ट्रॅक करता येणार आहे, कुठवर तक्रार पोचलेली आहे तुमची संबंधित विभागाच्या. त्यासोबतच इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे शासनाकडून नवीन लॉन्च करण्यात आलेलं आहे. इथं तुम्हाला बघायला भेटेल की विविध जे दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे ते दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ओपन करण्यात आलेलं आहे. म्हणजे सिंगल विंडो म्हणतो आपण त्याला. हे एक डिजिटल व्यासपीठ असणार आहे. या पोर्टलद्वारे पारदर्शक, कार्यक्षम, कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात यावा हा हेतू असणार आहे. जर जे महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग विभागाचे जे सचिव आहेत, जे तुकाराम
माननीय श्री तुकाराम मुंडेजी यांच्या पुढाकाराने हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेले महाराष्ट्रात. नक्कीच दिव्यांगांना याचा लाभ होणार आहे आणि आपल्याला जर कोणी दिव्यांगांना नोंदणी करायची आहे वेबसाईटवरती तर त्यांना नोंदणी करून मिळणार आहे. फक्त कमेंटमध्ये ज्यांना करायचं आहे त्यांनी यस टाका मेसेज, त्यांना आपल्याला इथं नोंदणी करून दिले जाईल. तर अशा प्रकारे एक नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे शासनाकडून. नक्कीच दिव्यांगांना लाभ मिळणार आहे. घर बसल्या कुठेही जायची गरज नाही. ज्या शासकीय योजना आहेत 14 दिव्यांगांना जे राबवल्या जातात केंद्र आणि राज्य शासनाच्या, सर्व 14 योजनांचा लाभ घर बसल्या मिळणार आहे. जर तुम्ही पात्र असाल तर घर बसल्याच अर्ज करायचा, ते मंजुरी ऑनलाईन प्रोसेसनेच होणार आहेत. संबंधित विभागाकडून ऑनलाईन प्रोसेसच चालणार आहे पूर्ण. त्याच्यामुळे चांगलं पाऊल आहे शासनाचं जे दिव्यांगांना घर बसल्या व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. धन्यवाद.